प्रयत्न करते, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. हे दंडवत माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. श्री संतांची पाही साष्टांगत करी दंडवत. चला, कीर्तन चालू होण्यापूर्वी कीर्तन चालू झाले म्हणा, पण तत्परी थोडीशी सूचना आहे. ही जी माझ्या पुढं जागा मोकळी आहे ती कशासाठी आहे सांगा बरं मला. बसण्यासाठीच आहे ना? सर का पुढं पुढं का कुस्ती खेळण्यासाठी आहे? सर का पुढं पुढं सर का पुरुष मंडळी सर का. चला, कारण पांगून बसणं हे कीर्तनाला नसतं. पांगून बसणं हे कीर्तनाला नसतं. मग कशाला असतं? पांगून बसणं कशाला असतं? मौतीला असतं बरं का. मग आता मला सांगा, तुम्ही मौतीला आलेत का कीर्तनाला? कीर्तनाला आलेत ना, मग सर का पुढं पुढं. महिला मंडळ सर का, ते मागचे जे ओट्यावर बसलेले ना ते मंडपात येऊन बसा. हा धर्म मंडप कशासाठी आहे? बसण्यासाठी आहे ना. मग पुरुष मंडळी ते कोपऱ्यातले पुढं सर का बरं. विठाला 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 आणि मुलांना ऐका. मुलांना तुम्ही कीर्तनाला बसलात ना, मग फक्त ऐकायचं बरं का. कीर्तन बडबड करायची. पुढं बसलाय तर बडबड करायची आणि नुसतं कीर्तन श्रवण करायचं बरं का. चला, आज या ठिकाणी कीर्तन ऐकायला आलेल्या सर्व मायबापांना विनंती करते बरं का. सर्व मायबापांना विनंती करते की तुमच्यातीलच कुणाची तरी मुलगी समजून कीर्तन ऐका. ऐकतान का? मागच्या महिला मंडळ ऐकतात का? बोलत चला. माझ्या कीर्तनात बोलायला लागतं बरं का. बोललं नाही तर मग फार अवघड होईल. मी इथूनच त्याच्यामुळे बोलत चला बरं का. ऐकताना कीर्तन महिला मंडळ, पुरुष मंडळ ओट्यावर बसलेले हात वरती करा. ऐकताना तर मग आता ऐका. ज्याला एक मुलगी आहे त्याने मला तिची दुसरी मुलगी समजा. चला, ज्याला दोन मुली आहे त्याने मला तिची तिसरी मुलगी समजा. ज्याला चार मुली आहे ना त्याने मला तिची पाचवी मुलगी समजा. आणि ज्याला काहीच नाही तिने मला ओटीतच घ्या. विठाला आजचे हे कीर्तन ऐकायचे नव्हे तर फक्त कौतुक बघायचे आहे. कारण मी फार छोटी आहे आणि आमच्या भागवत भाऊनी आणि आमच्या नारायण भाऊनी हे कीर्तन फक्त कीर्तन म्हणून नाही ठेवलेलं तर फक्त कौतुक म्हणून ठेवलेलं आहे. कारण तुमच्या सप्ताहाचं तर पॉम्पलेटच पाहिलं. पॉम्पलेट एवढं मोठं कीर्तन करता असे बा. पण त्या सगळ्यात छोटी कोण आहे सांगा बरं मला. बरं सांगा मला का. मावा पाटोदे येथील बोलतात ना सर्वजण. मग सांगा सर्वात छोटी कोण आहे? मीच आहे. त्याच्यामुळे आजचं हे कीर्तन फक्त कौतुक मानून बघायचे आहे. नाही तर कीर्तनकाराकडे दोन तीन गोष्टी असेल तर दोन तीन गोष्टी असल्याशिवाय लोक त्याला कीर्तनकारच म्हणत नाहीत. कोणत्या दोन तीन गोष्टी? एक तर कीर्तनकाराकडे पाहिजे बॉडी, दुसरी त्याच्याकडे पाहिजे गाडी, आणि तिसरी त्याने केलेली पाहिजे दाढी. आता चांगलं बघा बरं का, माझ्याकडे नीट निरीक्षण करून बघा. यातील एकही गोष्ट नाही ना. नीट निरीक्षण करा बरं का. निरीक्षण करायला 2 मिनिटं देते तुम्हाला बरं का. नीट निरीक्षण करा. बॉडी ही माझ्याकडे नाही. माझं वजनच 21 किलो. चपला घातल्यावर 21.5. म्हणजे बॉडी ही माझ्याकडे नाही. गाडी भाड्याने आणली. गाडी ही माझ्याकडे नाही. आणि तिसरी
दाढी करायचा तर विषयच येत नाही, मी तर मुलगीच आहे. विठाला विठाला. चला तरी सुद्धा मला आज या ठिकाणी आमच्या नारायण भाऊनी, भागवत भाऊनी, सर्व महापाटोदा येथील समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटीने कीर्तन करण्याची संधी दिली. परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करते. व आज या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेने, हनुमंतरायाच्या कृपेने, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, माझे गुरुवर्य व पिता श्यामसुंदर महाराज सागडे यांच्या मार्गदर्शनाने कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार. विठाला विठाला. चला आपला अभंगाला स्टार्टिंग व्हायला लागली, पण तुम्हाला एक सांगते बरं का, आमच्या नारायण भाऊनी माझी कीर्तन सेवा घेतली. यजमान ते आहेत, पण कीर्तन सेवा घेणारे आमचे भागवत भाऊ आहेत. पण आमच्या नारायण भाऊचा आणि भागवत भाऊचा सकाळपासून फोन चालू झाला बरं का, सकाळच्या पहाटच्या 4 वाजल्यापासून. आणि नेमकं मी कालचं कीर्तन करून आले, सकाळी उठायला मला 6 वाजले. सकाळच्या आमच्या 4 वाजल्यापासूनच फोन चालू. बाई दिदी आज तुमचा दिवस आहे. कळतं ना दिवस, आमच्याकडं माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडं आज तुमचा दिवस आहे. मी म्हणाले मी तर घाबरूनच गेले बा. मी म्हणाले माझा दिवस जर माझा असेल तर कीर्तन कुणाचं? ते म्हणाले कीर्तनाचा दिवस आहे. विठाला तुम्ही म्हणता बाई दिदी तू तर एवढं शिकच आहे, मग कीर्तन कशी काय सांगते? त्याचे कारण आमची श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आहे. आमची श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थेचे वैशिष्ट्य असे आहे. तुम्ही साखर कारखाना पाहिला का? उत्तर द्या बरं. पटापटा पटापटा बोलत चला बरं का. पाहिले का साखर कारखाना? पाहिला नसेल तिथं जवळ आहे, पाहून या बरं का. घनसंगीला आहे तिथं कशी सिस्टीम आहे, इकडून तुम्ही कशीही ऊसाची मुळी टाका, कशीही ऊसाची मुळी टाका, तिकडून साखराचं पोतच बाहेर येतं की नाही येतं. तसं आमच्या श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य आहे. इकडून तुम्ही कसाही मुलगा कोंबा, तिकडून फेटा घालूनच बाहेर येतो, म्हणजे कीर्तनकार होऊनच बाहेर येतो. विठाला कारण आमचे गुरुवारी सांगतात बाबांनो, तुम्हाला आम्हाला सर्वांना चालवणारा आणि बोलवणारा देवच आहे. तुम्ही आम्ही सर्वजण चालतो आणि बोलतो फक्त देवाच्या सत्तेने. माणूस प्रमाण देऊन सांगतात चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे सत्ते कोणा बोलावी ते हरिविन. अभंगावरती या सारा सारा विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. अरे आमच्या अभंगावर तुकोबाराय सांगतात बाबांनो, सार काय व आसार काय याचा विचार करण्यास सांगतात. सांगून गेली तुम्हाला मी. सारा सार विचार हरी पाठ
सारासार विचार चला विठाला 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 तुकोबाराय सांगतात बाबांनो सार काय वा असर काय याचा विचार करण्यास सांगतात. पण हा मनुष्यालाच विचार करण्यास का सांगतात बरं? मानवी जीवालाच विचार करण्यास का सांगतात? कारण ऐका बरं का, विचार करण्याची शक्ती ही फक्त मानवाकडेच आहे. विठाला विठाला आणि बघा तुम्ही या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जन्माला आलेला जीव काही ना काहीतरी विचार करत असतो. जसं की आमच्या भागवत भाऊने आणि नारायण भाऊने विचार केला की या बालिकेचं कीर्तन ठेवायचंय, चांगला विचार केला. अशा माणसांनी चांगले विचार केले पाहिजे. आणि जन्माला आलेला प्रत्येक जीव काही ना काहीतरी विचार करत असतो. करतात ना तुम्ही विचार? मावा येथील विचार करतात ना? मावा पाटोदा येथील बोलत चला, मुके नाहीत ना तुम्ही? मग बोलत चला, विचार करतात ना तुम्ही? करतात. पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे, कोणता विचार करायचा आणि कोणता विचार नाही करायचा हेच आपल्याला कळत नाही. म्हणून दुःख भोगावे लागतात. विठाला विठाला मग बाबांना कोणता विचार करायचा? आमच्या साधू संतांनी विचार करण्यासाठी अनेक ग्रंथ निर्माण केलेत. विचार करण्यासाठी अनेक ग्रंथ निर्माण केलेत, जसं की गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, विवेक चूडामणी, विचार सागर असे इत्यादी भरपूर ग्रंथ आहेत. पण आमच्या साधू संतांनी सगळ्या ग्रंथामध्ये अनेक विचार मांडून ठेवलेले आहे. पण आपल्याला हेही कळायला पाहिजे ना, कोणता विचार करायचा आणि कोणता विचार नाही करायचा. मग आता ऐका, विचाराचे 3 मुद्दे पडतात. 1. काही गोष्टीचा विचार कधीच करू नये. 2. काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा. आणि 3. काही गोष्टीचा विचार मात्र उठाउठी करावा. विठाला विठाला चला सविस्तर चिंतन पाहूया. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? कळतंय ना? नाही तर उद्या आमच्या भागवत भाऊला म्हणतात काल रात्री एवढीशी पोर गेली, काय सांगून गेली काही कळलंच नाही. कळतंय ना? मागच्या माझा आवाज येतोय का? वाटेवर बसलेले येतोय का माझा आवाज? बोलत चला, तुम्ही बोलले तरच 11ला कीर्तन सुटलं, नाही तर तांबडं फुटलंच म्हणून समजा बरं का. येतोय ना माझा आवाज? तर मग आता ऐका, पहिला मुद्दा सांगितला मी तुम्हाला, काही गोष्टीचा विचार कधीच करू नये. मग बाबा कोणत्या गोष्टीचा विचार कधी करू नये? निरर्थक गोष्टीचा विचार कधीच करू नये. निरर्थक गोष्टीचा म्हणजे ज्या गोष्टीचा विचार केल्याने आपल्या जीवनामध्ये काही अर्थ नाही ना, अशा निरर्थक गोष्टीचा विचार कधीच करू नये. विठाला विठाला लोक निरर्थक विचार कसे करतात बरं का. तुम्हाला एक निरर्थक विचार सांगते बरं का. आता लोक निरर्थक विचार कसे करतात लक्षपूर्वक ऐका बरं का. असंच मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तन संपल्यानंतर बरं का, कीर्तन संपल्यानंतर दोघे नवरा बायको जोडीने माझं दर्शन घ्यायला आले. दोघे नवरा बायका जोडीने माझं दर्शन घ्यायला आले. मग दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावरती पायवर 500 रुपये ठेवले. मावा पाटोदामध्ये आहे का दर्शन घेऊन दक्षिणा ठेवायची पद्धत? आहे का? माहिती होईल ना. आहे का महिला मंडळ? सांगा मला, सांगायला आहे का पुरुष मंडळ? आहे ना? चांगली बर का ती, चांगली पद्धत आहे जरा. चला दर्शन घेतलं, पायवर 500ची नोट ठेवली. मी 500ची नोट पाहिली, गप्प उचलली, खिशात घातली. आपल्याला काय, मला बस झाला. चला मग तो म्हणाला ताई जय हरी. मी त्याला म्हणाले जय हरी.
तो म्हणाले ही माझी बायको. मी म्हणाले बर. तो म्हणाला गरोदर आहे. मी म्हणाले बर. तो म्हणाला सांगा मुलगा होईन का मुलगी होईन. आता काय कदर झाली म्हणला. बरं जाऊ द्या. आता हे काय 500च कळतं का बरं. आता मला सांगा हे 500च कळतं का. पण नाही सांगा तर 500 परत घेईन ना. मी पण त्याला म्हणाले जाय मुलगाच होणार. तो म्हणाला ताई मुलगा नाही झाला तर म्हणलं मुलगी तर नक्कीच होणार. आता मला सांगा हे जर मला कळत असतं तर रात्रंदिवस बोंबलत काय हिंडली असतो. इथं तरी दीड तासाचा प्रवास करून आले. उद्या मला कर्नाटक राज्यात जायचं. कशाला बोंबलत हिंडली असते. घरीच बोर्ड लावला असता ना 500 मुलगा 300 मुलगी 500 मुलगा 300 मुलगी. त्याला तर जास्त गिरायकी उलट. चला तरी पण लोक निरर्थकच विचार करतात. तो आता काही आमच्याकडे मागतो ते साहजिक आहे बरं का. कारण मागायला पाहिजे. कीर्तनकार म्हणून आवर्जून मागतात. लय मोठे महाराज त्या मागतात. पण आमच्याकडे मागणं एक साहजिक आहे. पण काही लोक माहिती का स्वप्नात लेकरं मागतात. निरर्थक विचार मध्ये स्वप्नात कसे मागतात बघा बरं का. माझं थोडं विनोदी स्वभाव. मी विनोदच करत असते बरं का. स्वप्नात लेकरं मागतात. आता स्वप्नात कसे मागतात लक्षपूर्वक ऐका. असंच 80-85 वर्षाचं म्हातारं होतं आणि 70-75 वर्षाची म्हातारी होती बा. दोघे नवरा बायका होते. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांना लेकरू बाळ काहीच नव्हते. दोघेच नवरा बायका होते बिचारे. आणि मग उन्हाळ्याचे दिवस मला असं सुंदरसा अंगणात कॉट टाकला. निसर्ग हवेला कॉट टाकला आणि कॉटवर दोघे जण झोपले बा. कॉटवर दोघे जण झोपले आणि रात्रीच्या 12 वाजता म्हातारं अरबळलं आणि म्हातारं म्हातारीला म्हणतं होय ग. म्हातारीने ऐकलंच नाही. म्हातारीला खुंबा आणतं. खुंबा कळतं का. डोर खुंबा. म्हातारीला असं खुंबा आणतं आणि म्हातारीला म्हणतं होय ग. म्हातारी म्हणते काय तुमचं रातचं. म्हातारं म्हणतं आपल्याला जर पोरगा झाला तर त्याला कुठे झोपायचं. म्हातारी म्हणते काय कमाल झाली बाई म्हाताऱ्याची. एवढ्या 80 वर्षात कधी नाही झालं ना आता कसं होईल. पण म्हातारं म्हणतं झालंच तर त्याला कुठे झोपायचं. म्हातारी म्हणली सरका थोडं पलीकड. म्हातारं पलीकड सरकलं. पोराला मधात झोपवलं. मग आता म्हाताऱ्याने गप्पा डावणं एक झाला. आता बस झालं. म्हाताऱ्याने आता गप्पा डायला पाहिजे. पुन्हा 2-2.5 तासांनी म्हणजे 2-2.5 वाजता पुन्हा म्हातारीला म्हणतं होय ग. आपल्याला अजून एक मुलगा झाला तर त्याला कुठे झोपायचं. म्हातारी म्हणते काय कदर झाली बाई म्हाताऱ्याची. आता एक झाला बस झालं ना. आता मला एका प्रश्नाचं सर्वजण उत्तर द्या. मावा पाटोदामध्ये कुणाला 80, 75, 85 वर्षात कुणाला मुलं बाळ झाले का. झाले का नाही. पण म्हातारं म्हणतं झालंच तर त्याला कुठे झोपायचं. म्हातारी म्हणती सारखं थोडं पलीकड. म्हातारं जेच पलीकड सरकल जातं महाराज की. आता मला सांगा म्हाताऱ्याला असलेल्या मुलांनी पाळलं का नसलेल्या. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे ह्या अशा निरर्थक गोष्टीचा विचार आपण कधीच केला नाही पाहिजे. विठाला तर ही लोक निरर्थकच विचार करतात बाबांनो. काही लोक असे पारावर बसतात. असं समज हा मारुतीचा वाटा आहे आणि याला आमच्या गावाकडे पार म्हणतात बरं का. तुमच्याकडे काय म्हणतात मला काही माहित नाही. असे ओट्यावर बसतात मारुतीच्या आणि विचार करत बसतात. काय विचार करतात हा नाही विचार करत की देवाला मरून किती वर्ष झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली बा. असे संत महात्म्याचे विचार करत नाही. भगवान श्रीकृष्णाने गीता लिहिली बा. असे विचार करतात का बरं लोक वाट्यावरती बसून. काय विचार करतात सांगू का तुम्हाला. लोक वाट्यावर बसून विचार करतात अमेरिकेचं काय चाललंय, जपानचं काय चाललंय, कर्जमाफी होईन का, मी मेल्यावर कसं होईन, शिंदे गटातला आमदारी मुलगी का. आता मला काही त्याच्यातलं माहित नाही. शिंदे गट येईन का ठाकरे गट येईन.
महायुकास आघाडी युतीची काय लागण का? आपल्याला तसं काही येत नाही बरं का राजकारणात, आपल्याला काय माहित नाही बघा. असं अनेक विचार करतात, मी मेल्यावर कसं होईल, माया पोरीचं लगीन होईन का, माया पप्प्याला बिस्किटला पैसे देईन का कुणी, पप्प्याची बिस्किट म्हातारे खातात म्हणजे माया पप्प्याला बिस्किट देईन का कुणी. मला एवढंच सांगायचंय माय बाप की अशा निरर्थक गोष्टीचा विचार आपण कधीच नाही केला पाहिजे. विठाला विठाला. चला, माझा पहिला मुद्दा संपला. माझा दुसरा मुद्दा आहे, काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा. तर कोणत्या गोष्टीचा विचार कधी कधी करावा? 3 गोष्टीचा विचार कधी कधी करावा. कोणत्या 3 गोष्टी? 1 संगती, 2 संपत्ती आणि 3 संतती. 1 संगती, आपली प्रगती कुणाच्या संगतीने होईल याचा विचार करावा. आमचे माऊली ज्ञानोबा हरिपाठ सांगतात बा, संतांची संगती मनोमार्ग गती. संतांची संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगती मनोमार्ग गती. 11वा श्रीपती येणे पंथे. माऊली ज्ञानोबा म्हणतात बाबांना, आपली प्रगती संतांच्या संगतीने होईल, पण लोक संतांची संगत करतात का हो? लोक विषयाच्या संगत करतात आणि विषयाच्या संगतीमध्ये माणसाचा नाश होतो. महाराज प्रमाण देऊन सांगतात, विषयाची संगतीन नाश पावेना निश्चती. माऊली ज्ञानोबा म्हणतात संतांची संगत करा बाबांना. चला, माझा दुसरा मुद्दा आहे संपत्ती. मानवाने मनुष्य जन्म घेतलाय आणि मनुष्य देहामध्ये उत्तम प्रकारे संपत्ती कमवण्याचा विचार करावा. महाराज प्रमाण देऊन सांगतात, जोडोनी आधन उत्तम व्यवहार. जोडोनी आधन उत्तम करी उत्तम प्रकारे संपत्ती कमवण्याचा विचार करावा. आणि माझा तिसरा मुद्दा आहे संतती. बाबांना आपली मुलं संतार घडवण्याचा विचार करावा. कारण ऐका बरं का, कारण कुळामध्ये जर सात्विक मुलगा जन्माला आला तर त्याचा आनंद लोकाला होईल यात काही नवल, देवाला सुद्धा होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका.
होती जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा. अरे कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला यायला पाहिजे तर कशी यायला पाहिजे. ज्यांचा त्रिही लोके झेंडा असावा ना असे सात्विक मुलं जन्माला यायला पाहिजे. पुत्र भावा ऐसा बंडा ज्याचा त्रिही लोके झेंडा. आणि सात्विकच मुलं जन्माला यायचे असेल ना तर घरामध्ये वातावरण एकदम स्वच्छ पाहिजे, सुंदर वातावरण पाहिजे घरामध्ये. आणि घरामध्ये सुंदर वातावरण असेल ना सात्विकच मुलं जन्माला येतात बाबांनो. पण काही काही घरामध्ये असे वातावरण असतात विचारू नका मला बरे का. तुम्ही विचारलं नाही तरी मी सांगणारच आहे. काही काही घरामध्ये असे वातावरण असतात की पाहायचंच काम नाही. आणि सिटीमध्ये तर लईच वेगळे असतात. आपल्या गावाकडे तरी असं साधारण सुद्र माळदाचे घरं ते असतात, मातीच्या भिंती. पण सिटीमध्ये स्लॅबचे घरं असतात ते. आणि सिटीमधलं म्हणजे सिटीमधलं वातावरण साधं सुद्धा असतं का. कारण सिटीमधली राहणीमान पण लय असते बा. चला असंच मी एका सिटीमध्ये कीर्तनाला गेले, नाव नाही सांगणार, लांब लांब येईल पांगले आमचे. सिटीमध्ये कीर्तनाला गेले ते उच्चस्टाच्या चपला घालणाऱ्या बाया, त्या सिटीमधल्या बाया माझ्यासमोर आले बा. माझ्यासमोर ती बाई आली मला विचारायला लागली, आलात मा सोनाली ताई. म्हणलं आले ना. ती बाई मला असं बोलायला लागली जसं काय लय शिकेल बायासारखी बोलायला लागली. आलात मा सोनाली ताई. म्हणलं आले ना. बरं सोनाली ताई एक सांगा ना, तुम्ही चहा घेणार का दूध घेणार. म्हटलं मी चहाच घेणार का इंडोसल्फान घेणार का. म्हणलं मी चहाच घेणार. अशी एज्युकेटेड क्वालिफाय बोलायला लागली होती बाया. बरं 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 सोनाली ताई मला एक सांगा ना, तुम्ही नेमकं जेवताना काय काय घेता. आता हे काय विचारायचं असतं का. बघा आमच्याच नारायण भाऊने आणि भागवत भाऊने न विचारता इतकं पदार्थ आणले की मला सर नाव. बरं 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 सोनाली ताई मला एक सांगा ना, तुम्ही जेवताना नेमकं काय काय घेता. म्हणलं मी सुगरच घेते, मी कडबा घेते, वली वैरण घेते, पेंड घेते, कुटी घेते, तोंडी लावायला चिखल घेते, जेवण झाल्यावर डोक्यात दगड पण मारून घेते. म्हणलं बोलताय काय काय याच्यातलं. तिने इतकी विकेट घेतली हो माझी. मला कशाला एवढ्या जनावरच्या नादी लागताय. पण मी काय कमी होते का. मला आता आपलं कीर्तन ते होऊ द्या. मग मी गेले बाबा कीर्तनाला गेले. मस्त कीर्तन केलं. आपला माल आपल्या ताब्यात घेतला. म्हणलं आपला माल आता आपल्या ताब्यात आलेला आहे, हिची विकेटच घेते बरं मी आता. पुन्हा डबल तिच्या घरी गेले आणि तिची विकेट घ्यायला मी सुरुवात केली. मी म्हणालो ओ वहिनी इकडे या इकडे या. मी म्हणाले ओ वहिनी इकडे या इकडे या. ती बाया मला म्हणू लागली आले हा आले आले. म्हणलं या. मग मी म्हणाल वहिनी तुम्हाला जात माहिती का जात. आता शिटीतल्या बायाला काय करणार हो जात. ती इतकी आश्चर्यचकित झाली. अय्या सोनाली ताई कसं असं जात सांगाल का मला जरा. म्हणलं मी सांगते बरं का. मग मी काय केलं, एक कागद घेतला आणि एक पेन घेतला. त्या कागदावर त्या पेनानं जात्याचं स्केच केलं. स्केच म्हणजे चित्र काढलं बरं का. म्हणलं ओ वहिनी याला जात म्हणतात. ती मला अय्या सोनाली ताई याला जात म्हणतात. मला हो याला जात म्हणतात. ती म्हणाली बरं 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 सोनाली ताई मला एक सांगा ना, जात्यावरती नेमकं कोणी कोण बसावा लागतं. आता मला सांगा माता मावल्यानं, जात्या कोणी कोण जरी बसलं तरी काम होतं ना. पण बघा त्या बायांना साधं जात पण कळत नाही. पण मी पण जालना जिल्ह्यातलं पाणी होतं म्हणलं हो वहिनी याला जात्यावरती वरूनच बसावा लागतं. बस म्हणलं खुशाल. काय काय घरामध्ये असे वातावरण असतात. विठाला विठाला आणि खरंच सात्विक मुलं जन्माला यायचं असेल ना तर आई वडिलांचं अंतकरण नाही शुद्ध असलं पाहिजे. मायबाप शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आई वडिलांचं अंतकरण शुद्ध असेल ना तर खरंच सात्विक मुलं जन्माला येतात. आणि सात्विक मुलं जन्माला येण्याकरता आईचं कुश पवित्र असले पाहिजे. आणि मुलं जन्माला यायचं असेल ना तर गर्भात जेव्हा ते बाळ असतं ना त्याच्यावर गर्भसंस्कार करावा लागते. म्हणजे जप करावा लागतो, नामयज्ञ करावं लागतं. सतत आईच्या मुखात राम जप असला पाहिजे, नाम जप असला पाहिजे. सतत गर्भसंस्कार झाले ना सात्विक मुलं जन्माला येतात. मायबाप
तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते बरं का, कसे सात्विक मुलं जन्माला येतात. बघा, राक्षस कुळातले हिरण्यकशिपू होते. हिरण्यकशिपू हे राक्षस कुळातले होते. राक्षस कुळातले म्हणजे विचारायचं का नाही, राक्षस कुळातले हिरण्यकशिपू होते. आणि हिरण्यकशिपू कयादूला सांगून निघाले होते, म्हणजे कयादू म्हणजे त्यांची पत्नी बरं का. कयादूला सांगून निघाले होते की मी 12 वर्ष काही येणार नाही. आता मी 12 वर्ष तपश्चर्येस निघालो आहो. हिरण्यकशिपू म्हणाले कयादूला, मी 12 वर्ष परत येणार नाही, मी 12 वर्ष तपश्चर्येस निघालो आहोत. कयादू म्हणाली चालतं, जा तुम्ही तपश्चर्यात. कारण राक्षस कुळातला होता कयादूला, त्याचा राग होता, कारण कयादूला तो भजन करून द्यायचं नव्हतं ना, आणि कयादूला भजनाची आवड होती बघा जरा. मग कयादू म्हणाली जा पती, जा स्वामी, 12 वर्ष तपश्चर्यात. म्हणजे हिरण्यकशिपू आता तपश्चर्यास निघाला आहे. आणि हिरण्यकशिपू जात असताना, हिरण्यकशिपू तपश्चर्यात जात असताना त्याला वाटेत एक दगड दिसला. एक वाटेत असं दगड असतात, वाटेत भरपूर दगड असतात, पण त्याला एक असा दगड दिसला की त्या दगडावरती नारायण असा शब्द लिहिला होता. काय बोलत चलाव, झोपले का? काय झोपले नाहीत ना, जागे आहे ना, मग बोलत चला. तर दगडावरती काय लिहिलेलं होतं? दगडावरती सुंदरसा असा नारायण शब्द लिहिलेला होता. आणि तो नारायण शब्द वाचल्यानंतर हिरण्यकशिपू परत आले. अपशकुन म्हणून नारायण शब्द वाचल्यानंतर हिरण्यकशिपू अपशकुन म्हणून परत आले. मग हिरण्यकशिपू घरी आले आणि कयादू म्हणजे त्यांच्या पत्नीने, कयादूने विचारले हिरण्यकशिपूला, हिरण्यकशिपू म्हणजे स्वामी, तुम्ही म्हणाला होता मी 12 वर्ष तपश्चर्येत जाणार आहे, 12 वर्ष काही घरी येणार नाही, मग घरी आलात कसे? हिरण्यकशिपू म्हणाला, अगं हो ग, मी 12 वर्ष तपश्चर्येस निघालं होतं आणि 12 वर्ष काही घरी येणार नव्हतं. कारण मी घरी याच्यामुळे आलं की मी जात असताना एका दगडावरती नारायण असे लिहिलेले होते. आणि तुला माहिती ना नारायण कुणाचं नाव आहे तर? नारायण हे माझ्या शत्रूचं नाव आहे आणि नारायण हे नाव मला आवडत नाही. पण कयादू विचारू लागली, स्वामी खरंच त्या दगडावरती नारायण असे लिहिलेलं होतं का? हिरण्यकशिपू म्हणाला, हो ग, त्या दगडावरती खरंच नारायण लिहिलेलं होतं, खरंच नारायण लिहिलेलं होतं. पण ती कयादू विचारू लागली, कयादू म्हणाली, अहो स्वामी खरंच नारायण लिहिलेलं होतं का? नारायण नाव हे आपल्या राज्यात कोणी लिहू शकत नाही, मग खरंच नारायण लिहिलेलं होतं का? ते हिरण्यकशिपू म्हणाला, हो ग, खरंच त्या दगडावरती नारायण असा शब्द लिहिलेला होता. आणि ती कयादू म्हणजे त्यांच्या पत्नी हिरण्यकशिपूकडून 108 वेळा नारायण शब्दाचा उच्चार करून घेतला. किती वेळा? 108 वेळा नारायण शब्दाचा उच्चार करून घेतला. आणि मग कयादूचा आणि हिरण्यकशिपूचा 108 वेळा, दोघांचा एकत्र 108 वेळा नारायण शब्दाचा जप झाला. एकत्र म्हणजे दोघांचा एकत्र समागम घडला. आणि समागम घडल्यामुळे जप झाला 108 वेळा. आणि त्या जपाच्या पुण्याईनं, त्या जपाच्या फळानं सुंदरसा असं पुत्र जन्माला आला. कोण आला तर जन्माला? हिरण्यकशिपूचा सुंदर असा सात्विक भक्त प्रल्हाद जन्माला आला. कोण जन्माला आलेला आहे आता? भक्त प्रल्हाद जन्माला आहे. आणि त्या हिरण्यकशिपूचा त्यांचे ते गर्भसंस्कार झाले. तो नारायण जप करत होते ना, ते दोघे 108 वेळा त्यांचा जप झाल्यामुळं तेव्हा गर्भात असणारा त्यांचे गर्भसंस्कार झाले. मग ते भक्त प्रल्हाद जन्माला आल्यानंतर सतत एकच ध्यास करत होते, एकच भजन करीत होते. काय भजन करीत होते? हात वरती घ्या, तुम्हाला सांग, या हात वरती. ज्यांनी हात कीर्तनाला आणले असतील त्यांनी सर्वांनी हात वरती घ्या आणि आपल्याला जप करायचा बरं का. आपणही भक्त प्रल्हादाच्या मागं जप करायचा आहे. या हातावरती महिला मंडळ हात नाहीत का महिला मंडळांना? नारायण नारायण भज म्हण नारायण 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 नारायण
ते भक्त प्रल्हाद सतत खूप छान आवाज आहे बरं का आमच्या महाराजांचा. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. खूप छान आवाज आहे. मग ते भक्त प्रल्हाद सतत म्हणत होते नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. भक्त प्रल्हाद सतत नारायण नारायण म्हणत होते. मग चला तुम्हाला एक मोठंसं उदाहरण देते बरं का. सात्विक मुलगाचे कसे जन्माला येतात तर उदाहरणार्थ ऐकून घ्या. मायबाप राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांनी एकाच पुत्र घडवला ते म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? कुणाला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज? कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? लक्षपूर्वक ऐका बरं का मायबाप. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली नसती ना आजचं हे कीर्तन नसतं. छत्रपती कुणाला म्हणायचं? लक्षपूर्वक ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली नसते. बाईच्या कपाळावरती जे कुंकू आहे ना ते कुंकू नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली नसती ना आज आपण सगळेजण इथे नसतो मायबाप. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली नसती ना आई बहिणींची आबरू लुटली असते मायबाप. कुणाला म्हणायचं छत्रपती? लक्षपूर्वक ऐका मायबाप. चॅनलवाले दादा आहेत त्याच्यामुळे मला सांगू द्या छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं. शिवाजी म्हणजे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं आणि कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? लक्षपूर्वक ऐका. शी म्हणजे शिलवान असणारा राजा. शी म्हणजे शिलवान असणारा राजा. वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा. आणि जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. अरे म्हणून ऐका स्वराज्यासाठी कितीतरी वेळा जेवता ताटून उठून जावं लागलं. म्हणून ऐका माता माऊल्यांनो, ऐका पुरुष मंडळी, ऐका तरुण मंडळी, जेवता ताटून स्वराज्यासाठी कितीतरी वेळा लढायला जावं लागलं होतं म्हणून. अरे पुढं होतं पंचपक्वानाचं ताट. पुढं होतं पंचपक्वानाचं ताट. त्याच्याकडे फिरवली पाठ. 18 पगड जातीतल्या मावळ्याची बांधली गाठ. दुश्मनाची लावली वाट. म्हणून जीवनात फुटली स्वराज्याची पहाट. फुकट नाही स्वराज्य. ही तरुण मंडळी कीर्तनाला आलीत ना आणि ही छोटी छोटी मुले आहेत ना हीच खरी छत्रपतींची मावळे. यांना छत्रपतींची मावळे मानायचे. अरे इथे एवढा हजारो समाज आहे. इथे एका जातीची माणसं आहेत का? एका पंथाची माणसं आहेत का? एका वर्णाची माणसं आहेत का? एका विचाराची माणसं आहेत का? अजिबात नाही. आणि लक्षपूर्वक ऐका. मांडी लावून बसणं ज्ञानबोधकोवाची कृपा महाराष्ट्राचं वैभव आहे. काय आहे महाराष्ट्र? लक्षपूर्वक ऐका तरुण मंडळी. काय म्हणतात करा कष्ट खाऊष्ट जय महाराष्ट्र. बिघडलं काय? महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या. काय मग कशाला म्हणतात महाराष्ट्र आणि काय आहे महाराष्ट्र? महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या. आणि माणसाने माणूस जोडून स्वतःचं जीवन बनवा दष्ट आणि पुष्ट. माणसाने माणूस जोडून स्वतःचं जीवन बनवा दष्ट आणि पुष्ट. नामदेव रायाच्या ताटातलं खाल्ल्या जगाच्या बापाने उष्ट. शून्यातून स्वराज्य निर्माण करताना छत्रपतीला कितीतरी सोसावे लागले कष्ट. जीवनामध्ये तुकोबराय गुरुसारखी सेवा घडली उत्कृष्ट. आणि सप्ताहामध्ये समाजसेवेमध्ये लागत नाही जात पात आणि कष्ट. ह्या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. आणि म्हणून ऐका माता म्हणून ऐका तरुण मंडळी. छत्रपतींचं तत्वज्ञान कोणत्या जातीतल्या विरोधातलं नव्हतं. कोणत्या जातीतल्या विरोधातलं नव्हतं. मुस्लिमाचे अंगरक्षक होते 13. किती? 13. मुस्लिमाचे अंगरक्षक होते 13. जात पात नाही म्हणून माझ्या राजांची शिवशाही कशी होती बघा. जात पात नाही म्हणून कशी होती शिवशाही. छत्रपतींनी या काळ्या मातीला मांडलं होतं आई. ह्या काळ्या मातीला छत्रपतींनी मांडलं होतं आई. डोळ्याला दिसणारी स्त्री दिसत होती छत्रपतींना ताई. हिंदू मुस्लिम होते भाई भाई. जाती धर्मात कधी भेदभाव केला नाही अशी माझ्या राजांची शिवशाही. तुमच्या जातीला कोण विचारित नाही हो. तुमच्या जातीला फार किंमत नाहीये. तुमच्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला फार किंमत आहे. म्हणून परमात्मा सुद्धा सर्वांना अधिकार आहे बरं का. सकळाशी येथे आहे थोर मन आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मग परमात्मा सुद्धा सर्वांना अधिकार आहे. म्हणून जयंती जरूर करा. जयंती जरूर करा बरं का तरुण मंडळी. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आली की म्हणतात छावा याच्या तोंडात मावा. काय येणेवाणी करतो माझ्या भावाचा टाय घेऊन उभा राहून इथे नाचवा. याके पोराला म्हणलं बाळा टाय घेऊन उभा राह ना. तो म्हणतो मी सायन्सला आहे. लय अक्कल आली तुला. जगाचे वेगळं शिकतो का? अरे उठा तरुणांना जागा व्हा. वारकरी समृद्ध जागा व्हा. ही गायक वादक तरुण तडफदार कोणी सांभाळायचं वारकरी संपदाय ही तुमच्यावर जबाबदारी आहे. म्हणून येथे नाचावं.
म्हणून येथे नाचा. तर इथे कोण नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. दीप लावू जगी, दीप लावू जगी, दीप लावू जगी, दीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. बोला नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. याला म्हणतात खरं कीर्तनकार. आमच्या भाऊंसाठी एक जोरदार टाळा वाजवा. क्या बात आहे. आणि आमच्या महाराजांचा त्यातल्या त्यात खूप गोड आवाज आहे बरं का. चला, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. किंवा नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. देव नाचले होते नामदेवाचे कीर्तनात. म्हणून सर्वांना विनंती आहे मायबाप, येथे नाचा हो, येथे नाचा, येथे. पण येथे कोण नाचतंय? इथे कुणीच नाचतो, इथे देव नाचतोय. आपल्या मुलांना म्हणा ना इथे नाचा, तर आपले मुलं नाचतात का इथं? अजिबात नाही. हे शांत बसा बरं का मुलांना, बोलायचं नाही बरं का. अरे आपल्या मुलांना म्हणा इथं नाचा, तर नाचतात का बघा तुम्ही. आपली मुलं वारातीत नाचायचं सांगा, कशी नाचतात बघा. अहो वारातीत नाचायला गेले मुलं आणि नाचता नाचता बँडवाल्याच गचंड धरलं. बँडवाल्याला म्हणला 200 घे, पण धनगर वाड्यात घुसलाच पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं पोरग आलं, तो म्हणतो 200 वारी काय वाजतो, 400 घे, पण कोंबडीचं तंगडं दिसलंच पाहिजे. आता ह्या पोराची कॉम्पिटिशन पाहिल्यावर तिकडून नवरदेवाची मेहुणी आली. नवरदेवाची मेहुणी काय कमी असते का बरं? आता जीन्सची पॅन्ट टी शर्ट, तर आजची नवरदेवाची मेहुणी पुढे आली. तर नवरदेवाच्या मेहुणीला पाहिलं होती ती पोरांची उतरून गेली. नवरदेवाची मेहुणी म्हणते, अरे 200 आणि 400 वरी काय वाजत, 1000 रुपये घे, पण रिक्षावाला आलाच पाहिजे. बस बाबा उद्या रिक्षातच जातात. बाबा आजी येईल का कीर्तनाला? आजी येईल का? बाबा म्हातारपणात इतका आनंद घेतात म्हणल्यावर तरुणपणात किती घेत असतील. अहो चला मायबाप, आपल्या मुलींना नाचवायला शिका तुम्ही. आपली मुलगी वाघीण झाली पाहिजे मायबाप, वाघीण झाली पाहिजे मुलगी. झाशीची राणी झाली पाहिजे, जिजामाता मुलगी झाली पाहिजे, अहिल्याबाई आपली मुलगी झाली पाहिजे. थोर महिला सिंधुताई सपकाळ होऊन गेला, लता मंगेशकर होऊन गेल्या, आमच्या असे अनेक महिला होऊन गेल्या, थोर महिला होऊन गेल्या. अशी आपली मुलगी करावं, वाघीण झाली पाहिजे मुलगी, वाघीण. मुलींना जीन्स पॅन्ट घालतात तुम्ही, टी शर्ट घालतात, मान्य घाला. माई बापाच्या हिमतीवर घालतात, बापाच्या जीवावर घालतात, घाला, जरूर घाला. मी म्हणत नाही तुम्हाला घालू नका, मी पण मुलगीच आहे बरं का. जरूर जीन्स पॅन्ट घाला. घालतात ना, पोरासारखी कटिंग करतात तुम्ही, पोरासारखे कपडे घालतात, स्कूटीवर मोटरसायकलवर कॉलेजला जातात, जा घाला तुम्ही. खरंच पोरांना मानला पाहिजे बरं का. पोरांना मानाचा मुजरा आहे बरं का. कारण पोरींचा अजून एक ड्रेस घातला नाही बरं का. पोरांनी अजून फ्रॉक घातला नाही,
पंजाबी ड्रेस घातला नाही, पण पोरींनी एक कपडा सोडला नाही पोरांचा. अगं घालताय ना, घाला. माई बापाच्या हिमतीवर घालतात, घाला. तुम्ही मुलांसारखी कटिंग करता, कॉलेजला जाता, स्कूटीवर कॉलेजला जाता. पण तायडे ऐक, मी बहीण आहे म्हणून सांगते तुझी बरं का, मी बहीण आहे म्हणून सांगते. तुम्हाला जर कोणी काय म्हणलं ना, ठोकून घरी आल्या पाहिजे तुम्ही, तरच तुमच्या त्या कपड्यांचा मान आहे. तुम्ही एकदा ठोका, परत ते पोरग तुम्हाला 2 लेकरं झाले तरी कॉलेजला येत नाही, स्टॅम्पवर लिहून देते बरं का मी. घाला ग, नाही तर आपल्या पोरी पोरासारखे जीन्स पॅन्ट घालतात, पोरासारखे कपडे घालतात, कटिंग करतात, स्कूटीवर कॉलेजला जातात, आणि कोणी काही म्हणलं तर इवळत घरी येतात. दुसऱ्याला म्हणतात बाई मला तो असं म्हणला ग, ती पण म्हणते मर तशीच. विठाला विठाला. चला, माझा मुद्दा हा चालू आहे. आपल्या मुलावरती सुंदर असे संस्कार घडवायचा विचार करा. माय बाप, सुंदर संस्कार घडवा आपल्या मुलावरती, चांगले मुलं बनवा आपले. चला, माझा शेवटचा मुद्दा आहे, काही गोष्टीचा विचार मात्र उठाउठी करावा, म्हणजे ताबडतोब करावा. तर कोणत्या गोष्टीचा उठाउठी विचार करावा, कोणत्या गोष्टीचा? सारा विचार करा उठाउठी. सारा विचार करा विठोबाचे. अरे बाबांनो, तुकोबराय पहिल्या चरणात सांगतात, सार काय वा असर काय, याचा तुम्ही उठाउठी विचार करा. उठाउठी म्हणजे ताबडतोब विचार करा आणि भगवंताचे नाम कंठात धारण करा. भगवंताचे नाम का कंठात धारण करायचे? कारण वारकरी संप्रदाय हा 5 तत्वाचा आहे. वारकरी संप्रदाय हा 5 तत्वाचा आहे. आणि वारकरी संप्रदायाचे 5 तत्व म्हणजे, वारकरी संप्रदायाचे 5 तत्व सांगतील, लक्षपूर्वक आहे का? वारकरी संप्रदायाचे तत्व आहे का? पहिलं तत्व आहे देव, संत, ग्रंथ, तीर्थक्षेत्रे आणि साधना. वारकरी संप्रदाय हा 5 तत्वाचा आहे आणि वारकरी संप्रदायाचे हे 5 तत्व आहेत. चला आपण तत्व पाहूयात. वारकरी संप्रदायाचे देव आहेत पांडुरंग परमात्मे. वारकरी संप्रदायाचे संत आहेत ज्ञानोबा, तुकोबा, निळोबा, जनामणी, तुका, जनाबाई, मीराबाई, कान्होपात्रा असे इत्यादी भरपूर संत मंडळी आहेत. वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, विचारसागर, चांगदेव पाशष्टी, हरिपाठ असे अनेक ग्रंथ आहेत वारकरी संप्रदायाचे. वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे आहेत आळंदी, देहू, पंढरपूर आणि साधना आहे नाम संकीर्तना.
म्हणून बाबांनो, तुकोबाराय म्हणतात सतत तुम्ही देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, देवाचा धावा केला पाहिजे. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम भगवंताचं नाम कंठात धारण केलं पाहिजे. म्हणून कुणीही बघा तुम्ही देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कुणीही असू मग ते कोणत्या देवाचं केलं पाहिजे. ऐका मायबाप, अरे जगावं कसं याकरता गीता वाचावी लागते किंवा गीता ऐकावी लागते, आणि मरावं कसं याकरता सुंदरसं असं भागवत आहे. म्हणून सर्वांनी देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. पण अर्थात कोणत्या देवाचं केलं पाहिजे, विठोबाचं केलं पाहिजे. आणि या कलियुगामध्ये नामचिंतन केलंच पाहिजे, जरूर केलं पाहिजे विठोबाचं नामचिंतन. तुम्ही कोणत्याही देवाचं नामचिंतन करा, कारण उद्धाराचं साधन हे नामसंकीर्तन सांगितलेलं आहे. कलियुगी माझी करावी कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही देवाचं नामचिंतन करा, पण कलियुगामध्ये देवाचं नामचिंतन केलंच पाहिजे. कारण कलियुगामध्ये माणसाला आयुष्य फार कमी आहे, अल्प आयुष्य आहे. महाराज प्रमाण सांगतात, अल्पायुष्य मानव देह शतगणिल त्यार्थ खाय, मध्ये बालवत्व पीडा रोगक्षय, काय भजनास उरले ते पाहेगा. माणसाला आयुष्य फार कमी आहे. आता माणसाला आयुष्य किती आहे ते पाहायचंय का तुम्हाला? पाहायचंय का? झोपले नाहीत ना? मग बोला, पाहिजे का तुम्हाला माणसाला आयुष्य किती येतं? मग माझ्यासोबत थोडं गणित करीत चला, बेरीज वजाबाकी करीत चला. मी तुम्हाला सांगते माणसाला आयुष्य किती आहे. आणि माणसाला आयुष्य किती आहे बघा तुम्ही. युग झाले 4, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. चला, सत्ययुगामध्ये माणसाला आयुष्य होतं. किती आयुष्य होतं? लक्षपूर्वक ऐका. सत्ययुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. किती वर्ष? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं माणसाला. चला, सत्ययुग संपलं, त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये माणसाला आयुष्य होतं, सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष होतं ना. मग त्या 1,00,000 वर्षा तुम्ही 1 शून्य कमी करा तर खाली किती उरले? 10,000. आता माईक मधले नका सांगू, पुढच्यांना सांगू द्या की मलाही कळण. मावा पाठू द्याचा किती गणित पक्क आहे आणि किती गणित कच्चं आहे. चला, त्रेतायुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 10,000 वर्ष. किती? 10,000 वर्ष. मग त्रेतायुग संपलं, नंतर द्वापारयुग लागलं आणि द्वापारयुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 10,000 वर्षा. 1 शून्य कमी करा, खाली किती उरले? 1,000. पुरुष मंडळींना उत्तर देता येत नाही का? बोलत चला, माझ्या कीर्तनात बोलावं लागतं, तुम्हाला आधी सांगून ठेवलेलं आहे. चला, द्वापार युगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,000 वर्ष आणि द्वापार युग संपलं आणि आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. आता मी कलियुगामध्ये जगतात ना पुरुष मंडळी? मग सांगत चला ना मला, आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. आणि आता द्वापार युगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,000 वर्ष आणि कलियुगामध्ये आता 1,000 वर्षाचा 1 शून्य कमी केला, खाली किती उरले? 100. मग कलियुगामध्ये माणसाला आयुष्य किती आहे? 100 वर्ष. त्याच्यामुळे सर्वांनी नामचिंतन केलं पाहिजे. 100 वर्ष आयुष्य आहे. आणि आता सर्वांनी मावा पाटोदामध्ये सप्ताह चालू आहे ना आता इथं. आता सर्वांनी हनुमंतरायाकडे एकच प्रार्थना करायची आहे की या 100 वर्ष 1 शून्य काही कमी करू. आणि 100 वर्ष 1 शून्य कमी केला तर खाली किती उरले? 10 मध्ये आमचं काही भागत. सर्वांनी एक प्रार्थना करायची, 100 वर्ष 1 शून्य काही कमी करू नको. विठाला विठाला. चला, त्याच्यामुळे आपला विषय हा चालू आहे. सर्वांनी देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. नाम धरा कंठी विठोबाजी. कारण देवाचं नाव हे सार आहे आणि संसार कसा आहे? असार आहे. महाराज प्रमाणदेव सांगतात, फलकट संसार येथे सार भगवंत किंवा सर्व साधनांची सार भवसिंधू उतरी पार. कारण देवाने आपल्याला हा जो सुंदर नारद दिलाय तो कशा करता दिलाय? देवाचं भजन करण्याकरता दिलाय. देवे दिला देहा रघुवटा, देवे दिला देहा भजन रघुवटा, देवे दिला देह 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 भजन रघुवटा.
यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अरे बालच कलाकार आहे, सुंदर पखवाज वाजवतात. पण तुम्हाला टाळ्या वाजवायचं सांगितलं बरं का, पण तुम्ही कशा टाळ्या वाजवल्यात, नुसतं असंच केलंय. आता याला टाळ्या म्हणतात का बरं? टाळ्या वाजवायच्या आणि तर कडक वाजवायच्या. तुम्हाला एक जादू दाखव का? तर खाल्ल्या पिल्यासारखं टाळ्या वाजवायचं. एक जादू दाखवू का तुम्हाला? बघा आता जादू बघा बरं का. हा माझा कोट कसा आहे? काळा आहे. मी तुम्हाला अवघ्या 2 मिनिटामध्ये पांढरा करून दाखवते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे. झाला का पांढरा? मला जर पांढरा करता आला असत मी कीर्तनाला कशाला आले असते? घरीच प्रोग्राम करून दाखवले असते ना. चला कधी चांगल्या गोष्टीसाठी खोटं पण बोलावं लागतं. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला हा जो नर्दे दिलाय तो भजनाकरता दिलाय, आणि देवाचं भजन करण्याकरता अजून 4 गोष्टीचा विचार करावा लागतो. तुकोबारे सांगतात बाबांनो, पहिला गोष्ट एक मी कोण आहे याचा विचार करावा. दुसरा मुद्दा आहे मी येथे कशा करता आलो याचा विचार करावा. तिसरा मुद्दा मला कोठे जायचं आहे याचा विचार करावा. आणि चौथा मुद्दा आहे मला निर्माण करणारा कोण आहे याचा विचार करावा. पहिला मुद्दा आहे मी कोण आहे याचा विचार करावा. माऊली ज्ञानोबा प्रमाण देऊन सांगतात, आहे मी कोण करावा विचार मने ज्ञानेश्वरा निवृत्तीच्या. तुम्ही आम्ही सर्वजण भगवंताची मुले आहोत, देवाची मुले आहोत. अरे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, या मृत्यू लोकामध्ये जेवढे जन्मलेले जीव आहेत ना ते माझेच अंश आहेत. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 15वात सांगतात, बाबा ममेवांश जीव लोके जीवभूत सनातन मनशष्टानेंद्रियाणि प्रकृतिस्थानि करशति विठाल विठाल. चला माझा दुसरा मुद्दा आहे मी येथे कशा करीता आलोय याचा विचार करावा. अरे मी येथे कशा करता आलोय? संसार सागर तरुण जाण्याकरता आलोय. मग तुकोबराय म्हणतात, बाबांनो तुम्ही संसार सागर तरुण जाण्याकरता आले ना, मग संसार सागर तरुण जा. आणि संसार सागर तरुण जाता जाता भगवंताचे नाम सतत तुम्ही कंठात धारण करा. नामधारा कंठी विठो वाचे. पण एका जणांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज सतत देवाचे नाव कंठात धारण केल्याने नेमका फायदा तरी काय? दयाच्या चिंताने निर्जल संकट, दयाच्या चिंताने निर्जल संकट, दयाच्या चिंताने निर्जल संकट, हो दयाच्या चिंताने निर्जल संकट, संकट कराल दुर्घट भव सिंधू. तुकोबराय म्हणतात, बाबांनो तो देव आपला करून घ्या आणि जे संकट आहे ना आपल्यावर ते दूर करून टाका आणि सतत भगवंताचे नामचिंतन करा. कारण हा जो संसार आहे तो कसा आहे? दुःख रूप आहे. महाराज प्रमाण सांगतात, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ,
दुःखामुळाचे हुकडे विंगाळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आपला वेळ अगदी कमी राहिलेला आहे तरी धावत्या वेगामध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला, संसार हा दुःखरूप आहे, मग सुख पाहिजे असेल ना तर सुखरूप असणारा देव आपला करून घ्यावा लागेल. देव आपला करून घेतल्याशिवाय जीवाला सुख भेटत नाही. महाराज प्रमाण देव सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. देवीना जीवा सुख आहे, देवीना जीवा सुख घ्यावा तिने विना जीवा सुख नव्हे. पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोणता देव आपला करून घ्यायचा. देव अनेक आहे. वार बदलला की देव बदलतात. सोमवार आले की लोक महादेवाकडे जातात आणि काय म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. सोमवार गेला मंगळवार आला, मंगळवार आला की महिला सवासणी जेव घालतात. पहिलीच्या मुली जेव घालतात ना. मला काही वेळच लागत नाही. मावा पाटकामध्ये सवासने जेव घालतात का हा तुम्हाला मी प्रश्न केलेला आहे. पटा उत्तर दिला. आपला टाइम संपलेला आहे. सांगा लवकर. घालतात का सवासने जेव का मी येऊ तिकडं. घालतात पहिलीच्या मुली जेव घालतात. मी आमच्या गावाकडे सांगते बरं का. आमच्या गावात आमच्या घराशी शशिकला काकू म्हणून राहतात. आमच्या गावाकडे शशिकला काकूच्या सवासने होते. इकून कुकू तिकून कुकून मला शशिकला काकू काय भानगड. त्या मला बाई दिदी आज आमची 10 सवासने म्हणाले बरं यांची गमतच पावा. उचलला पंच पाणी निघाले सवासने. त्या पुढं मी मागं, त्या पुढे मी मागं, त्या पुढे मी मागं चालत राहिलं आमचं. गेलं तर गेल्या जिल्हा परिषदातच घुसल्या आणि इकून तिकून घुसल्या पहिलीच्या वर्गातच घुसल्या. लागल्या पहिलीच्या मुलीला टुचू कुंकुलाला. मला शशिकला काकू पहिलीच्या मुलीला कस काय कुकू. त्यामुळे बाई ताई ह्याच परवडत्यात. मी म्हणाले काऊन त्या कमी खातात. मी पण तिला म्हणाले 1.5 पोहे तर सोर किती का काय विठाला. माता मौलींना खरी सौभाग्यवरती स्वासी गुणाला माणसं लक्षपूर्वक आहे का. ज्या माता मौलीच्या अंगावर 4 सौभाग्याची लिहाण असेल तीच खरी सौभाग्यवरती स्वासी. कोणते 4 लिहिणे लक्षपूर्वक आहे का मायबाप. कोणते 4 लिहिणे. 1 तर बाईच्या कपाळावरती कुंकू असलं पाहिजे. 2 बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असलं पाहिजे. 3 बाईच्या हातामध्ये बांगड्या असल्या पाहिजे. 4 बाईच्या पायामध्ये जोडवे असले पाहिजे. हे जर 4 सौभाग्याचे लेण असतील तेच खरी सौभाग्यवरती. नाही तर गमा भागीरथी. विठाला. आणि भारतीय संस्कृतीमध्ये बाईचं घराबाहेर कुठलंही काम असू द्या बाईच्या डोक्यावरती पदर असला पाहिजे. भागवत भाऊ आहेत का कीर्तनाला. नारायण भाऊ आहेत का. कुठे बसलेले आणि बरं झालं तर वरतीच बसलेले. चेक करा बरं. बाजूला गायक मंडळी त्यांना चेक करू द्या किती जणीच्या डोक्यावर पत्र आहे. निरीक्षण करून सांगा मला लवकर. टाइम नाही आपल्याकडं. आता नका घेऊ. आता लागल्या ओढा ताड्या करायला. आता मागच्या आजीने तर दुसरीचाच ओरडा. अरे लक्षपूर्वक आहे का माय बाप. लक्षपूर्वक आहे का. ज्या माता मौलीच्या डोक्यावर नाही ना पदर, ज्या माता मौलीच्या डोक्यावर नाही ना पदर तिला नाही भारतीय संस्कृतीची कदर. आणि ज्या माऊलीच्या भगिनीच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर. डोक्यावर पदर घेतला पाहिजे माता मौल्यांनी. चला मंगळवार गेला बुधवाराला लोक कृष्णाकडे जातात आणि काय म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण माझी पिता वैना बंधू चुलता कृष्ण माझा. बुधवार गेला गुरुवाराला लोक दत्ताकडे जातात आणि काय म्हणतात दत्त माझी माता दत्त माझी पिता वैना बंधू चुलता दत्त माझा. गुरुवार गेला शुक्रवाराला की महिला अंगात आणतात. अंगात काय खरं असतं का नसतं खोटा असतं. पण मामा पाठवत देतील कोणाचं येत असेल ते 100 टाका. येतंय का कोणाच्या अंगात मला आधी
सांगा बरं का. आणि येत जरी असेल तर 1000% खरं असेल. माझ्या गावाकडलं सांगते बरं का. नाही तर मला जायचं रातचं यायची माझ्या गाडीला अगं तूच होती का ती. इथं तर कुणाची येत नाही ना. इथं येत असेल गुणाच्या तर 1000% खरं असेल. मी माझ्या गावाकडे सांगते बरं का. मग आमचं सिद्धेश्वर पिंपळगाव म्हणजे अर्थात भोले बाबाचं पिंपळगाव. तिथं मोठं महादेवाचं स्थान आहे. तिथं श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी दर्शनासाठी इतकी मोठी बारी लागते विचारू नका काय. मंदिरापासून तर मंदिराच्या गेटपासून तर बाहेर कमानी लोक बारी लागते बरं का. इतकी मोठी बारी लागते. एका सोमवारी एका श्रावण सोमवारी एक बाई दर्शनाला येते बरं का. एका सोमवारी एक बाई दर्शनाला येते. ती बारी पाहूनच छाप होते. ती विचार करते आपण जर बारी लागून दर्शन घेतलं तर दर्शन घ्यायचं का, घरी जायचं का, जत्रा करायची का, असे अनेक विचार करते. मग ती एक आयडिया करते. ती बाळाला हुशार असते पण ती एक आयडिया करते बरं का. काय आयडिया करते, काहीच नाही करत. हळूच बारीत घुसते आणि जोरात अंगाला झटका देते. केस मोकळे सोडते, जोरात अंगाला झटका देते. बोल भोले बाबा की जय. तेवढंच केलं की बाय बारीच्या बाय टरा 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 फाकल्या. ती आतमध्ये गेली. संदेशे दर्शन घेऊन आली. आता जशी आली तशी वापस जावा ना. आलं तर रोडनी बाईला म्हणते मी आले तर मी बसा तसंच. तिचं बघून दुसरी गाडी म्हणते जमते म्हणल्यावर तिने पण जोरात अंगाला झटका द्याला. बोल भोले बाबा की जय. काय सांगतो महाराज बायानं. तिथंच धरलं तिथंच तिला फटकून काढलं. विठाला मग खरं असते का अंगात त्यांना खोटं असते. पण नुसतं बायांच्याच अंगात येतं का माणसाच्या पण अंगात येते. आता माणसं खंडोबाच्या वारीला जातात आणि एका माणसाच्या अंगात खंडोबा आला. एका माणसाच्या अंगात खंडोबा आला आणि तो बारी लागला तर खंडोबा आला आणि त्याने जोरात झटका द्याला अंगाला. बोल खंडोबा महाराज की जय. ते मित्र असतो सोबत धरायला. ते अंगात आलं. मित्राला वाटलं देवले जबर. त्या मित्राला कडकडून मिठी मारली कमराला. आणि तो मित्र म्हणाला बोल देवा बोल काय कोड आहे ते सांग लवकर. त्या अंगात आल्याला म्हणतो कोडा नंतर बघ खिशातल्या बिड्या मोडते मिठी. चला विनोद बाजूला ठेवा. अंगात काही खरं नसतं खोटं असं. चला शुक्रवार गेला की शनिवार ऐकलं हनुमंताकडे जातात आणि काय म्हणतात शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती ज्याच्या वाटामध्ये दावा या शुभटा. शनिवार गेला की रविवार येतो. रविवार आले लोक खंडोबाकडे जातात आणि काय म्हणतात वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. एवढे सारे देव आहे तर कोणता देव आपला करून घ्यायचा. पंढरीचा पंढरीधीश पांडुरंग परमात्मे. कारण तो सर्व देवाचा हे देव आहे. महाराज प्रमाण देऊन सांगतात जो हा देवाचा हे देव बळ्या माझा पंढरी राव. मग तो देव आपला करून घ्या. कारण विठोबा अर्थात विठोबा देव आपला करून घ्यायचा. आणि जे आपल्यावर संकट असेल ना ते दूर करायचे. देवाचा धावा करून ते दूर करायचे आहेत. तयाच्या चिंतन निरसेले संकट तर आलं दुर्गट भव सिंधू. एका जणांनी महाराजांना प्रश्न विचारला महाराज की देवाचं नामचिंतन करता. देवाचं नामचिंतन करायला रामनाम करायला रात्रंदिवस देवाचं भजन करायला तुम्ही आम्हालाच का सांगतात. बाबांनो अरे तू कोबराय म्हणतात. बाबांनो अरे येड्या तुला मनुष्य देह मिळालाय तुझं भाग्य आहे म्हणून असा सल्ला महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. म्हणतात अरे येड्या तुझं भाग्य तुला मनुष्य देह मिळालाय म्हणून तू सतत देवाचे नामचिंतन कर ना. काही फरक पडतो का. आणि म्हणून म्हणतात जन्मोन्या कुळे वाचिस मरे राम. अरे तुला जर कुत्राच्या मांजराच्या गाढवाच्या पशु पक्ष्यांच्या
देहात जन्म मिळाला असता तर तुला रामनाम घेता आले असते का? मग तुला मनुष्य देह मिळना घे ना मग रात्रंदिवस रामनाम दरी हाची नेम अर्निशी. आता मला सांगा, आपण संसाराचे रामनाम घेतो का भगवंताचे? उत्तर द्या पुरुष मंडळी, महिला मंडळ उत्तर द्या. आता एका प्रश्नाचं सर्वजण उत्तर द्या. पुढचा प्रश्न फक्त पुरुषांसाठी आहे. आता मला लवकर सांगा, आपला टाइम संपलेला आहे. आपण भगवंताचे नामचिंतन करतो का संसाराचे? सर्वांचं उत्तर एकच असणार, संसाराची. कारण आता मला फक्त पुरुष मंडळीसाठी उदाहरण आहे, नाही पुरुष मंडळींचं उत्तर द्यायचं बरं का. पुरुष मंडळी काय दिला पाडायचं नाही. उत्तर द्या. संसारात तुम्हाला कधी त्रास होतो, लग्नाच्या का आधी का लग्न झाल्यानंतर? उत्तर द्या पुरुष मंडळी, उत्तर द्या, उत्तर द्या. तिकडे येऊ. क्या बात, लग्न झाल्यानंतर. कारण लग्न झाल्यानंतर आपल्या घरामध्ये एका व्यक्तीची वाढ होते, तिचं नाव असतं नारायण भाऊ. बायको प्रत्येकाची बायको नवऱ्याला फडफड करते की नाही करते? भागवत भाऊ आलेत का कीर्तनाला? भागवत भाऊ, नारायण भाऊ करते ना. वहिनी कशी काय, वहिनी करतात का फडफड? प्रत्येकाची बायको नवऱ्याला फडफड करते की नाही बाबा? बाबाला जरा जास्तच करते वाटतं. अरे प्रत्येकाची बायको नवऱ्याला फडफड करते. तुम्ही म्हणता बाई दीदी तू तर एवढं शिकत आहे, मग तुला कसं काय माहिती? आमची मम्मी ही पप्पाला फडफड करते. विठाला विठाला. आता लग्न झाल्यानंतर बायका नवऱ्याला कशा धमक्या देतात बघा बरं का तुम्ही. कशा धमक्या देतात? शेतकऱ्याच्या जीवाला येत असते, पण मी अधिकाराचे सांगते कशा धमक्या देतात. पायलटची बायको मध्ये जास्त नका उडू. पेंटरची बायको मध्ये थोबाडच रंगीन. आता बिचाराचं रंगवायचं काम असतं. पेंटरची बायको मध्ये थोबाडच रंगीन. शिक्षकाची बायको मध्ये मला नका शिकू. नाट्याची बायको मध्ये जास्त नाटक नका करू. वीज कर्मचारीची बायको मध्ये हा माहिती किती दिवे लावलेत. वकिलाची बायको मध्ये थांब तुमचा निकालच लावते. विठाला अरे बाबांनो, मी हे कशाकरिता सांगितलं की संसाराचे नामचिंतन न करता परमार्थाचे नामचिंतन करा, भगवंताचे नामचिंतन करा. जन्मने आकुळे वाचे स्मरे राम तरी हाची नेम अहर्निशी. रात्रंदिवस भगवंताचे नामचिंतन करा. आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे कोटे कोळते पुण्यात, तुका म्हणे कोटे कोळते पुण्यात, तुका म्हणे कोटे कोळते पुण्यात, तुका म्हणे कोटे कोळते पुण्यात. राम गाता गीता विठोबाचे, राम गाता गीता विठोबाचे, दयाच्या चिंताने दिवसेला संकट, दयाच्या चिंताने दिवसेला संकट. राम गाता गीता विठोबाचे, राम गाता गीता विठोबाचे, दयाच्या चिंताने दिवसेला संकट, दयाच्या चिंताने दिवसेला संकट. रामा दुर्गाना भावाचे
कुळे ते पुनीता भावे गाता गीत विठोबाचे. अरे कुळामध्ये जर एक सात्विक मुलगा जन्माला आला तर सर्व कुळाचा उद्धार होतो आणि कुळामध्ये एक नास्तिक जन्माला आला तर सर्व कुळाचा नाश होतो. तसं एका दुर्योधनामुळे सर्व कौरव कुळाचा नाश झाला आणि एका हनुमंतरायामुळे सर्व वानर कुळाचा उद्धार झाला. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीता भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराला दुर्घट भवसिंधू अभंगाचा भावार्थ झाला अभंगाचा सरसिर भावार्थ झाला असं समजून ज्यांनी कीर्तनाला हात सोबत आणले असतील त्यांनी सर्वांनी हातवरती करा. या हातवरती तुम्हाला काही काम दाना नुसतं बसायचंय बरं का. म्हणून हातवरती घ्या. पहिला म्हणतं जरा कुत्तरपणा काढतात बरं का हातवरती घ्यायला. घ्या बरं हातवरती घ्या लवकर हातवरती. विठोबा रखुमा